एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 17,450 जागांसाठी एसटी महामंडळामध्ये भरती या ठिकाणी निघत आणि शिक्षण यामध्ये 10वी पास आणि 12वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना एसटी महामंडळ भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर एसटी महामंडळ भरतीमध्ये पात्रता काय, त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार, आपलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। निवड प्रक्रिया यामध्ये कशा प्रकारे असणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसटी महामंडळ भरतीचे फॉर्म भरणे नक्की केव्हापासून चालू होणार आहे, तर ते तारीख सुद्धा मी तुम्हाला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एसटी महामंडळ भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, कधीपर्यंत हे भरतीची या ठिकाणी जाहिरात येणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी महामंडळ भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, एसटी महामंडळमध्ये 17,451 जागांसाठी ही भरती निघत आहे, ज्यामध्ये चालकचं पद असणार आहे, त्याचबरोबर कंडक्टरचं पद असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये जे लिपिक टंकलेखकचं पद असणार आहे आणि असे विविध काही प्रकारचे यामध्ये पद या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि तांत्रिकचे सुद्धा यामध्ये पद असणार आहे। तर एसटी महामंडळ भरतीमध्ये आपण पात्रता जर विचार केला तर यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे आणि त्याचबरोबर जे कंडक्टरचं पद आहे, त्याचबरोबर चालकचं पद आहे, यासाठी जर आपण पात्रता पाहिलं तर या भरतीमध्ये 10वी पास आपण पाहिजे, महाराष्ट्रातील मुलं आणि मुली, आणि त्याचबरोबर मराठी वाचता बोलता लिहिता आपल्याला आलं पाहिजे। आणि त्याचबरोबर जे चालक आणि कंडक्टर पदामध्ये आपल्याला प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना PSU बॅच बिल आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिलला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। तर एवढे काही पात्रता कंडक्टर आणि या ठिकाणी चालक पदासाठी लागते, एवढं लक्षात ठेवा। आणि आपलं जर या ठिकाणी कंडक्टर आणि चालक पदामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला महिन्याला 30,000 रुपये महिना यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे चालक आणि कंडक्टरचं पद आहे, तर यामध्ये जर आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर यामध्ये पेपर नाही आहे का, तर मी तुम्हाला आता सांगून देतो। तुम्ही इतर ठिकाणी जर पाहिलं असेल की भरपूर जण या ठिकाणी सांगत आहे की यामध्ये पेपर नाही आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो एसटी महामंडळ भरतीमध्ये आपला पेपर असणार आहे, त्याचबरोबर आपलं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वाहन सुद्धा आपल्याला चालून दाखवावं लागणार आहे, त्यानंतर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, अशी काही प्रोसेस यामध्ये असणार आहे। तर कंडक्टर आणि चालक पदामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। 100 मार्कासाठी हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर हे काही 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 जे प्रश्न या ठिकाणी असणार आहे वाहन चालवण्याच्या रिलेटेड 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, असे 100 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 1.5 घंट्यात आपल्याला पेपरसाठी टाइम भेटणार आणि पेपरमध्ये पासिंग खूप कमी आहे यामध्ये राहते, लक्षात ठेवा। तर त्यामुळे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की यामध्ये पासिंग खूप कमी आहे। 100 मार्कात आपल्या यामध्ये पेपर घेतला जाणार आहे कंडक्टर आणि चालक पदामध्ये, आणि पासिंग यामध्ये फक्त 35 मार्कात या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले आहे। तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, फक्त SC/ST कॅटेगरी सोडून, आणि 35 जर आपला मार्क असेल तर आपल्याला त्या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते, लक्षात ठेवा, कारण की 35 मार्कावर या ठिकाणी पासिंग आहे। आणि त्यांना जर पूर्ण त्या ठिकाणी भेटले नाही तर मग ते मागासवर्गीय कॅटेगरीतले 30 मार्कवाले सुद्धा पूर्ण त्या ठिकाणी घेणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढे काही या ठिकाणी निवड प्रक्रिया या पदामध्ये कंडक्टर आणि चालकमध्ये। लिपिक आणि टंकलेखकचं पद आहे, तर लिपिक आणि टंकलेखकमध्ये सुद्धा वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत लागते, पगार सुद्धा 30,000 रुपये भेटणार आपल्याला। आणि त्याचबरोबर लिपिक आणि टंकलेखकमध्ये मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येणार आहे, 12वी पास आपण पाहिजे किंवा मग आपल्या यामध्ये ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, एवढं काही शैक्षणिक पात्रता यामध्ये असणार आहे। आणि त्याचबरोबर 30 शब्द प्रति मिनिट आपली या ठिकाणी मराठी टायपिंग पाहिजे, आणि त्याचबरोबर 40 शब्द प्रति मिनिट हे इंग्रजी टायपिंग सुद्धा आपली यामध्ये असली पाहिजे। तर एवढं पात्रता यामध्ये लिपिक आणि टंकलेखक पदामध्ये लागते। आणि यामध्ये आपला पेपर असणार आहे लिपिक आणि टंकलेखक पदामध्ये, ज्यामध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी यामध्ये आपल्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये निवड आपल्या पेपरच्या माध्यमातून आपली यामध्ये निवड केली जाणार
आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये जे तांत्रिकची सुद्धा यामध्ये पदं असणार आहे. एस टी महामंडळमध्ये या ठिकाणी तांत्रिकचे पद असणार आहे, मेकॅनिकलचे पद असणार आहे, ज्यामध्ये आय टी आणि डिप्लोमा लागणार आहे, एक लक्षात ठेवा. तर एवढं काही शैक्षणिक पात्रता लागणार आहे. डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला तर आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला डोमिशियल लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो झालं. एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला एस टी महामंडळ भरतीमध्ये लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते, हे तर या ठिकाणी पात्रता झाली, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि एस टी महामंडळ भरतीचे जे या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होत होते तर ते 2 ऑक्टोबरपासून फॉर्म भरणे चालू होत होते. कारण की तुम्ही याच्या अगोदर जर पाहिलं, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा घोषणा केली होती की सप्टेंबर महिन्यामध्येच त्यांनी घोषणा केली होती की आम्ही 2 ऑक्टोबरपासून या ठिकाणी निविदा काढणार आहे. आणि भरपूर तुम्ही न्यूज चॅनलवर सुद्धा या ठिकाणी पाहिलं असेल की 2 ऑक्टोबरपासून या ठिकाणी एस टी महामंडळ भरतीच्या 17,400 प्लस या ठिकाणी जागांसाठी भरती या ठिकाणी निघत आहे, ज्यामध्ये पेपर सुद्धा नाही होणार आहे, असे सुद्धा तुम्ही या ठिकाणी काही बातम्या किंवा या इतर यूट्यूब चॅनलवर तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल. पण अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळ भरतीचे या ठिकाणी फॉर्म भरणे निघाले नाही, अजूनही या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी आली नाही, एक लक्षात ठेवा. आणि याच्या अगोदर सुद्धा घोषणा या ठिकाणी केली आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, एक लक्षात ठेवा की आम्ही एस टी महामंडळमध्ये 17,000 प्लस जागांसाठी भरती काढणार आहे म्हणून. तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर नक्की एस टी महामंडळ भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, जे 17,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे, कधीपासून नक्की या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे. तर तुम्हाला आता सांगून देतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जे सोमवार या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जसं जिल्हा परिषद झाला, पंचायत समिती झाला, महानगरपालिका झालं, ठीक आहे, याच्या आता या ठिकाणी निवडणुका आहे, एक लक्षात ठेवा. आणि त्याची जे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तर ही जी जाहिरात आहे, हे जर समजा जाहिरात यायची असेल आता दिवाळीच्या अगोदर या ठिकाणी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. तर जर समजा हे या ठिकाणी आचारसंहितेच्या अगोदर आली तर ठीक, एक लक्षात ठेवा. कारण की कसं समोर जे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, तर एक तर ही जी 17,000 जागांसाठी एस टी महामंडळामध्ये भरती निघणार आहे, हे या ठिकाणी एक तर दिवाळीच्या अगोदर या ठिकाणी निघू शकते, एक लक्षात ठेवा. आचारसंहिता निघायच्या अगोदर निघाली तर ठीक, आणि जर समजा नाही निघाली या ठिकाणी तर ही जी भरती या ठिकाणी निघणार आहे डायरेक्ट या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतरच ही भरती निघाली आहे. एस टी महामंडळ भरती हे या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या काही या ठिकाणी निवडणुका झाल्या, ह्या निवडणुका झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळची भरती या ठिकाणी तुम्हाला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. डिसेंबर नंतर सुद्धा ही भरती या ठिकाणी मग निघू शकते, एक लक्षात ठेवा. आता जर समजा हे या ठिकाणी 15 ते 17 ऑक्टोबरच्या अंदर निघाली तर ठीक, हे जर समजा आली तर ठीक, एक लक्षात ठेवा. किंवा जर आता जर आली नाही, ही 15 ते 19 ऑक्टोबरपर्यंत सुद्धा नाही आली, तर मग जे विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळची जी भरती आहे हे आपल्याला डिसेंबर नंतर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. कारण की आता जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती, महानगरपालिका, तर आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी दिवाळीच्या अंदर या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही जी भरती या ठिकाणी निघणार आहे, एक तर आता सुद्धा ह्या 19 तारखेच्या अंदर सुद्धा ही निघू शकते, आणि जर नाही निघाली तर मग डिसेंबर नंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि ही जी भरती एस टी महामंडळ भरतीमध्ये, तर ही या ठिकाणी कंत्राट पद्धतीने हे भरती या ठिकाणी राबवल्या जात आहे. महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मी एकच या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जी भरती आहे या ठिकाणी कंत्राट न करता तुम्ही परमनंट भरती या ठिकाणी काढली पाहिजे. जसे याच्या अगोदर तुम्ही परमनंट भरती काढत जा, तशी एस टी महामंडळामध्ये परमनंट भरती निघाली पाहिजे. आणि ही जी कंत्राट पद्धत आहे हे बंद या ठिकाणी केली पाहिजे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी तर सांगतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.